आज 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र संपादक संघ आणि डिजिटल मीडिया प्रेस क्लब यांच्या वतीने आयोजित सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी उचित असा सन्मान करण्यास आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। सर्वप्रथम मी आज सर्व ज्येष्ठ पत्रकार, सर्व तरुण पत्रकार बंधू भगिनी यांना पत्रकार दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित माझे सहकारी कुकडे साहेब, ढेरे साहेब, माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबळे साहेब, ज्यांचं वक्तृत्व किंवा ज्यांची वाणी आज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत असे आपले सचिन वायकुळे सर, ज्यांच्या काव्यसंग्रहाचं आपण प्रकाशन केलं असे श्याम सुंदर मुळे सर। खरं तर त्यांनी प्रस्ताविकेत सांगितलं की सरांचं 85 असं काही सांगितलं, परंतु मला वाटत नाही सरांचं वय 85 असेल, 35-30च्या दरम्यान असेल। कारण इतक्या सुंदरपणे त्यांनी त्यांचं काव्यसंग्रह लिहिलेला आहे आणि जे काही आयुष्यभरामध्ये एक व्यक्ती किती काम करू शकतो, किती साहित्य लिहू शकतो, किती वृत्तपत्र चालू शकतो, याला कुठेतरी खरं तर मर्यादा असते, परंतु ती मर्यादा तुमच्याकडे नसावी कदाचित। त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत संघर्षाने जे काही स्थान आज या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल आपलं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो, मुळे सरांचं सुद्धा। खरं तर आज बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या हयातीमध्ये आजच्या दिवशी 6 जानेवारी 1832 ला मराठीतला पहिला वृत्तपत्र दर्पण प्रकाशन झालेलं होतं आणि त्याच्यामुळे आपण आज हा 6 जानेवारी हा जो दिवस आहे तो आपण पत्रकार दिवस म्हणून साजरा करत असतो। खरं तर 6 जानेवारी हा फक्त दर्पणच्या प्रकाशित होण्याचा दिवस नाही तर त्यांचा वाढदिवस पण त्या दिवशी होता। परंतु आपण ज्या काही महापुरुष असतील, असे जे काही मोठे व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत, हे असे दिवस साजरा करायची जी काही आवश्यकता आहे किंवा आपण का साजरा करत असतो तर त्यांच्यातून काहीतरी गुण आपण त्या ठिकाणी घेतले पाहिजे। त्यांनी जे काही कार्य त्यांच्या आयुष्यभरामध्ये केलेलं आहे, जे संघर्ष केलेला आहे, त्याचं स्मरण आपण केलेलं पाहिजे। या अनुषंगाने आपण हे दिवस साजरा करत असतो आणि हा दिवस साजरा करत असताना ज्या परिस्थितीमध्ये, ज्या काळामध्ये त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं, खरं तर आज आपण पाहतो का जवळपास 2000च्या वर दैनिक आहेत आणि ज्यावेळेस प्रेसची आणखी म्हणावी तशी प्रगती झालेली नव्हती, प्रकाशन त्या ठिकाणी होत नव्हते, मोजके 2-4 इंग्रजीचे वृत्तपत्र त्या ठिकाणी होते आणि अशा परिस्थितीमध्ये मराठीचं वर्तमानपत्र काढणं म्हणजे ते विचार करणं सुद्धा त्या काळी अशक्य अशी गोष्ट होती। मात्र त्यांनी त्यावेळेस हे करून दाखवलं। पहिलं दर्पण हे वृत्तपत्र त्या ठिकाणी काढलं आणि फक्त मराठीतच नव्हतं, त्यात 2 स्तंभ होते, एक इंग्रजी पण होतं आणि मराठी। इंग्रजीचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये त्या ठिकाणी करायचे आणि त्यांचा उद्देशच होता का समाजाचं प्रबोधन करणं आणि लोकांचं मनोरंजन करणं। एका एवढ्या सोप्या उद्दिष्टामुळे त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं। आता त्यात आणखी महत्वाची आणि जी प्राधान्याने आपल्याला ज्याचं महत्व पटेल अशी जी गोष्ट जर सांगायची म्हटले तर फक्त वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी हे सुरू केलेलं होतं। त्यांचं आयुष्यच होतं 34 वर्ष। आता मला वाटत नाही की इथं 34 पेक्षा कमी कोणीतरी 1-2 जण असतील, म्हणजे सगळे जेवढे जण आहोत आपण 34 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहोत। मात्र 34व्या वर्षापर्यंत जे काही एवढ्या कमी कालावधीतलं जीवन त्यांना मिळालेलं होतं, जवळपास 9 ते 10 भाषांमध्ये त्यांचं त्या ठिकाणी त्यांना बोलता येत होत्या, त्या भाषा त्यांना अवगत होत्या। फ्रेंच तर एवढी जबरदस्त ते बोलायची का तिथल्या राजांच्या वतीने त्यांचं त्या ठिकाणी त्यांचा सत्कार झालेला होता। म्हणजे असे विविधांगी व्यक्तिमत्व, म्हणजे फक्त वृत्तपत्रच नाही
समाज प्रबोधन असेल, वेगवेगळ्या भाषांचे त्यांचा अभ्यास असेल, इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. अशा विविधांगी अंगाने सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांचं जो काही कार्य आहे ते समाजाला खरोखर प्रबोधन होईल याच पद्धतीने होता. मध्यंतरीच्या काळामध्ये हे जे वृत्तपत्र विश्व आहे किंवा जे काही आज या ठिकाणी स्थान भक्कम केलेलं आहे, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट सारखे जाणीव कायदे सुद्धा त्या ठिकाणी आपलं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, वृत्तपत्र जे काही प्रकाशित होण्याचा जो काही अधिकार होता त्याच्यावरती घाला घालण्यासारखे सुद्धा अनेक कायदे ब्रिटिशांनी त्या ठिकाणी केले होते. मात्र आपल्या भारतीय पत्रकारांनी असतील, ज्यावेळेस त्यांनी जे काही संघर्ष केलेला आहे त्यांच्या संघर्षाचा, त्यागाचा परिणाम असेल का आज रोजी सुद्धा आपली जी वृत्तपत्राची जी काही जागा आहे किंवा त्यांचं जो स्थान आहे आज रोजी सुद्धा त्या ठिकाणी भक्कम आहे. फक्त आज पुरस्कार पण भरपूर झाले, बोलायला आणखी वक्ते तर आणखी शिल्लकच आहे. त्यामुळे एवढं एक चांगलं झालं की त्यांच्या अगोदर मला बोलायला मिळालं, कारण ते बोलल्यानंतर आपण काय बोलायचं हा एक प्रश्न असतो. त्यामुळे फक्त एवढं सांगेन का पत्रकार हा समाजाचा खूप महत्वाचा अंग आहे. राजकारण्यांना असेल, अधिकाऱ्यांना असेल, समाजाला असेल, प्रत्येकाला आरसा दाखवण्याचं काम पत्रकार बंधू करत असतात. आणि समाज प्रबोधनाचं काम असेल, समाजाच्या विकासाचं काम असेल, समाजामध्ये घडत असणाऱ्या चुकीच्या कामांचं असेल, मात्र या गोष्टींकडे पाहत असताना मोठ्या सामाजिक बुद्धीने त्या ठिकाणी पाहण्याची सुद्धा त्या ठिकाणी गरज आहे. आज आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने लिखाण करणारे अनेक जण आहेत. म्हणजे जे आपली जी काही इतिहास आहे बार्शीचा, हा सुद्धा आता मला बसल्या बसल्या साळवे साहेब सांगत होते. 1885 साली स्वामी साहेबांचे सासरे यांनी काही एखादा 1885 साली पेपर सुरू केलेला होता त्या ठिकाणी. म्हणजे अशी मोठी हिस्ट्री, मोठा इतिहास बार्शीच्या वृत्तपत्र क्षेत्राला सुद्धा आहे. त्यामुळे आजच्या या दिवसाच्या औचित्याने मी सर्व बार्शीतील सर्व पत्रकार बंधू भगिनींना आजच्या पत्रकार दिनाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जो विडा असेल उचललेला, तुम्ही जो काही समाज प्रबोधनाचं कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे त्या अशाच पद्धतीने आपण चालवावा आणि आपल्या भावी आयुष्यासाठी, भावी कार्यकाळासाठी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण बाळशास्त्री जांभेकर यांचा थोडक्यात आमच्यासमोर इतिहास डोळ्यासमोर आम्हाला आठवून दिलाय, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. त्यानंतर आमचे पुढचे वक्ते आहेत, वक्ते नाही म्हणजे आमचे बार्शी पोलीस स्टेशनचे निरीक्षक मी कोगळे साहेबांना विनंती करतोय की 2 शब्दात आपल्या या ठिकाणी आज पत्रकार दिनानिमित्त आमच्या पत्रकारांना थोडंसं मार्गदर्शन करावं अशी विनंती करतोय. आज वृत्तपत्र संपादक संघ व डिजिटल मीडिया प्रेस क्लब बार्शी यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मंचावर उपस्थित असलेले बार्शी तालुक्याचे तहसीलदार, आमचे मित्र आदरणीय शेख साहेब, माझे सहकारी मित्र डेरे साहेब, आसिफभाई तांबोळी, अध्यक्ष श्री लोखंडे, वायकुळे सर, मुळे सर, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बार्शीमध्ये एका छताखाली एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकार बांधव बघून आम्हालाही खूप छान वाटत आहे. तुमचं कार्य खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. बार्शीतील बऱ्याचशा घडामोडी तुमच्यामुळं आमच्यापर्यंत येतात. आम्ही कामामध्ये खूप व्यस्त असतो, आम्हाला आमच्या कार्यालयापुरतं माहित असतं, परंतु पूर्ण बार्शी तालुक्यामध्ये काय चालतं हे तुमच्या माध्यमातून आम्हाला समजतं. मग आपण पण काय दक्षता घ्यायची, काय काळजी घ्यायची याबद्दल सुद्धा आम्हाला त्याच्यातून थोडीशी प्रेरणा मिळत असते. तुम्हा सर्वांना आज या पत्रकार दिनानिमित्त माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं कार्य असंच चालत राहू. भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही आज पत्रकार आहेत, उद्या संपादक हो, तुमचं स्वतःचे वर्तमानपत्र लिहो, अशा मी शुभेच्छा देतो. आणि हनुमानाच्या शेपटीसारखं लांबत चाललेलं जे कार्यक्रम आहे आपला, तो लवकर आटोपता घेण्यासाठी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद साहेब. पुन्हा जर चुकून जर पत्रकाराचा या ठिकाणी सन्मान राहिला असेल तर आम्ही आमच्या या संघाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील वक्ते ज्यांना बार्शी तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात माईकवर प्रेम कसं करावं आणि भाषण कला कशी असावी त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे सचिन वायगुळे सर. मी सचिन वायगुळे सरांना विनंती करतोय की आपल्या सुमधुर अशा आवाजामध्ये आणि वेगळ्या शैलीमध्ये आमच्या पत्रकार बंधूंना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतोय. त्याच्यामुळं 10 मिनिटं मी बोलेन. स्वतंत्र विषयावर आपण या विषयावर स्वतंत्र बोलू. दुपारच्या भर 1:30 वाजले असताना इतक्या गंभीर विषयावर अशा गंभीर वेळेला बोलणं हे उचित नाही. त्याच्यामुळं याच्यावर आपण नंतर बोलू. फक्त आज वृत्तपत्र संपादक संघ आणि डिजिटल मीडिया प्रेस क्लब यांच्या वतीनं आज जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या साठी विचारपीठावर उपस्थित असलेले तिजाडी बार्शी नगरपालिकेमध्ये काम करत असताना जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन आणि नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या भाव ठेवून ज्यांनी ते काम केलं ते आदरणीय माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट असे तांबोळी साहेब, ज्यांच्या पुस्तकाचं काव्यसंग्रहाचं वयाच्या 80च्या नंतर सुद्धा प्रकाशन झालं आणि 80 नंतर सुद्धा ज्याला कवितांच्या ओळी सुचतात आणि काव्यभाव ज्यांचा जिवंत आहे, शाबूत आहे असे श्यामसुंदर मुळे सर, ज्यांनी इथं भाषण केलं आणि तालुक्याच्या प्रमुख खुर्चीवर बसल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळं बोलण्याचं कौशल्य पाहता पाहता ज्यांनी कमी वेळेत अवगत केलं आणि आता सुद्धा ते वर्णाकुल ऍक्ट वगैरे ह्या सगळ्यांवर अतिशय अभ्यासपूर्ण बोलले ते आपल्या तालुक्याचे तहसीलदार शेख साहेब, आणि ज्यांनी आता नुकतंच मनोगत व्यक्त केलं आणि अतिशय सहृदयी म्हणजे पोलीस खात्यामध्ये असून सुद्धा लोकांशी असलेला संवाद आणि तो संवाद सेतू ज्यांनी अतिशय उत्तम असा जपला, जतन करून ठेवला आणि आता त्यांनी भाषण केलं आणि भाषण करताना त्यांनी जाणीव सुद्धा शेवटी करून दिली की आता जेवणाची वेळ सुद्धा झाली आहे आणि हे खरीच आहे. कारण 1:30 वाजल्या. आमचे सहकारी पोलीस ठाण्याच्या खुर्चीवर बसल्यापासून शांतता अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी मोलाचे प्रयत्न केले ते आमचे सहकारी आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे जे सिंघम दबंग अशा अनेक विरुद्ध ज्यांच्याबद्दल लावली जातात आणि ती विरुद्ध लावावी असं व्यक्तिमत्व सुद्धा जतन करून ठेवलेले. म्हणजे निस्तत सिंघम म्हणायचं आणि पाठीला बाक आहे म्हणजे असं पण नाही चालत. परंतु ज्यांचं शरीर मजबूत आहे, शरीरयष्टी चांगली आहे, कामाची म्हणजे धडाका पण कामाचा तसाच आहे आणि त्याच पद्धतीने काम करणारे तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे साहेब, माझ्या अकॅडमीमध्ये मी सातत्याने ज्यांचं वर्णन करतो आणि भेटलेल्या नवख्या परिचित अपरिचित प्रत्येक माणसाला 2 प्रश्न कायम ज्यांनी विचारले की तुम्ही कसे आहात आणि घरचे कसे आहात असे प्रश्न विचारून आपली आणि घरच्यांची काळजी ज्यांनी सातत्याने केली ते आदरणीय आणि अतिशय नम्रता लीनता अंगी ठाई असलेले उद्योजक विनयभाई संघवी साहेब, वकिली बरोबर ज्यांचं वाचन पण अफाट आहे आणि वाचनाबरोबर ज्यांचा लोकांशी संपर्क चांगला आहे आणि वकिलीच्या वर त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना बोलत असताना वाचनाचे संदर्भ ज्यांच्या भाषणामध्ये सातत्याने पाहायला मिळतात, वाचनाचा छंद जतन करणारे ॲडव्होकेट प्रशांत शेट्टे साहेब, उपस्थित तुम्ही सर्व पत्रकार बंधू बांधव, 5 ते 6 माणसं सोडली तर सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत. त्यामुळे सर्वांना पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि 5 ते 6 जे शिल्लक राहिले आहेत तेच लक्षात येणार कोण आहे. तर नांदसकर साहेब एक आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे, राहुल वाडी वल्ली समाजसेवा संस्था त्यांचं कौतुक केलं पाहिजे, केदारचं कौतुक केलं पाहिजे, म्हणजे जुबेरबाईंचं कौतुक केलं पाहिजे. हे आपण आपल्याला वाटतं की आपण त्यांच्या कार्यक्रमाला जातो परंतु त्या 3-3.5 लाख लोक वस्ती असलेल्या शहरातल्या ज्यांच्या कार्यक्रमाला पत्रकार प्रत्येक वेळी हजर राहिले ते 3.5 लोकांच्या मध्ये 5 लोकांनाच फक्त वाटले की आपण पण पत्रकारांच्या कार्यक्रमाला जावं आणि म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आपण पत्रकारितेवर वगैरे बोलू. आता काय फार विषय म्हणजे फार त्याला काय ते बोलायला लागलं तर तासभर पण बोलेल, परंतु तुमचं योगेश लोखंडे अध्यक्ष म्हणून तुमचं कौतुक केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी जो कार्यक्रम घेतला तुम्ही म्हणजे सगळ्याला तुम्ही ट्रॉफी दिली, सगळ्यांना तुम्ही ती बुके दिला,
शाली घातल्या सगळ्यांच्या खांद्यावर, खरं कौतुक केलं पाहिजे. आणि पत्रकार दिनाचे ह्या शहरातले सगळेच पत्रकार या ठिकाणी वृत्तपत्राचे, त्यामुळे समाज माध्यमावर काम करणारे आहेत, सोशल मीडिया म्हणजे युट्यूब चॅनलचे पत्रकार आहेत, साप्ताहिकाचे पत्रकार आहेत, आणि एका छताखाली सगळे पत्रकार तुमच्या संघटनेमुळे तुम्ही यशस्वी झाला. त्यामुळे तुमचं सुद्धा मनापासून कौतुक. अध्यक्ष म्हणून कार्याध्यक्ष अभिषेक काकडे साहेब तुमचं कौतुक आहे, उपाध्यक्ष जमीर शेख, सचिव अशोक काकडे साहेब, किरण नांदसकर, प्रभुलिंग स्वामी आणि रियाज भाई पठाण, प्रशांत गायकवाड, जमीर शेख, अजम बागवाड आणि ॲडव्होकेट आमचे सुहास कांबळे, तुमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक. आल्याने मी त्यांना विचारलं, सगळ्यांच्या अंगावर जॅकेट इतके चांगले, पाहुण्यांना काय का नाही म्हटलं. तर ते म्हणजे पाहुण्यांनी घरचं आपलं घालून यायचं, ते आमच्यासाठी केले. मी म्हणलं काही हरकत नाही. म्हणजे पुन्हा म्हणलं ते ट्रॉफी तर काय, ट्रॉफी पण बघितल्या, पण त्यांचं कौतुक पण केलं पाहिजे. परवा मला भेटले प्रशांत बाबू, ते म्हणले आम्ही पत्रकाराचा सत्कार करणार आहे. मी म्हणलं काय देणार आहे, तर ट्रॉफी देणार आहे म्हणले कुलकर्णी सर. मी म्हणलं ट्रॉफी जरूर द्या, पण त्या ट्रॉफीवर नाव लिहा, नाहीतर ते कोणी दिली का कुठून आणली असं काही अवघड होतं ते सगळं. म्हणजे त्यामुळं हा पिंटूभाई पाटील पण आमचे, म्हणजे तुमच्यामुळे विक्रांत दादाची आठवण झाली बरं का. दादा इथे कार्यक्रम आजपर्यंत सोपवत होते पत्रकारांचा, आणि तुम्ही ट्रॉफीवर सगळ्यांचं नाव टाकून ते ट्रॉफी दिली पत्रकारांना, आणि पत्रकार दिन साजरा झाला, खरा साजरा झाला. प्रत्येकाच्या नावाची ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये आहे. वकील साहेब मला म्हणजे असं म्हणाले की बाबा ते नेमाटी लावल्याशिवाय, ती गंध लावल्याशिवाय कार्यक्रम झाल्यासारखा वाटत नाही, म्हणून उर्वरित जे राहिले त्यांना सुद्धा आपल्याला काय बुका लावतात नाही, नेमाटीतून वडू म्हणलं, म्हणजे ते नेमाटी वडली. जे राहिले त्यांना पण ते नाम वडून टाकला. एक त्यांचं बारीक ऑब्झर्वेशन आहे. आणि सगळ्याला आता कसं कपडाला म्हणजे कुठून तरी आल्यासारखं वाटतं, म्हणजे फार कार्यक्रम करून आल्यासारखं वाटतं. नंतर पत्रकार दिन आहे, अंगावर जॅकेट बी नाही, कपाळावर गंध बी नाही, हातात काय फुलं पण नाही, म्हणजे काहीच म्हणजे कुठलीच खून नाही पत्रकार दिन साजरा केल्याची. तर ती खून तुम्ही खरं योगेश लोखंडे आणि तुमच्या सगळ्या टीमनी ह्या सगळ्या खानापुढे हातात तरी दिल्यात सगळ्याच्या. त्यामुळं तुमचं मनापासून अभिनंदन. पत्रकारितेवर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वाजले 2:15 बीड जेवणाची पण व्यवस्था माझ्या माहितीप्रमाणे एकाने आपल्याला शुभेच्छा देताना सांगितली की तुम्हाला आम्ही शुभेच्छा देणार, पण शुभेच्छा बरोबर जेवण पण देणार. म्हणजे त्याच्यामुळे काय आज जे मिळतं ते मानाचंच आहे असं समजायचं, लक्षात येईल. त्यामुळे ही मान सुद्धा वर्षातून एकदा येतो. सकाळ सकाळ बायकोने शुभेच्छा दिल्या. मी म्हटलं पत्रकार दिन साजरा झाला, 8 वर्षांना पहिल्यांदा त्याच्या लक्षात आलं की बाबा त्यांना पण पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. हे कधी कधी कुणाला कधी साक्षात्कार होतं, तो कौतुक केलं पाहिजे सगळी. शेवटी काय त्याच्यामुळेच आपण पत्रकारिता करू शकलो. काळे सरांचं आवर्जून उल्लेख केला पाहिजे. कुलकर्णीचं गव्हाडे दादा इतके वर्ष पत्रकारिता करता प्रभुलिंग स्वामी इथं आहेत आणि कौतुक केलं पाहिजे. नितीन भोसले आले तिथे त्यांचाही सत्कार राहिला. लोखंडे सर तो नंतर करा, म्हणजे ते पण चांगल्या पद्धतीने काम करतायत. शामराव आहेत आणि दोघांचं विशेष कौतुक. चंद्रकांत कर्डे ज्याला कळमचा पुरस्कार जाहीर झाला पत्रकारितेचा, त्याबद्दल त्यांच्या मनापासून कौतुक. आमचे संजयबा बारबोले जे आहेत, संजयबा बारबोलेंना डिस्ले चा पुरस्कार झाला आणि त्यांचं आजच वितरण आहे त्या पुरस्काराचं. त्याबद्दल संजयबा बारबोलेंचं सुद्धा मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्र पत्रकार बांधवांच्या वतीनं, विचारपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळुंखे यांचं कौतुकच केलं पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी हजर असतात. आणि बघा ह्यात जी खाली बसलेली माणसं आहेत ना, ही सुद्धा माणसं सगळी व्यासपीठावर नेहमी बसणार आहे. तर त्याला आज वाटलं की पत्रकार दिन आहे, आज आपण पत्रकारात बसलं पाहिजे आणि तो मान घेतला पाहिजे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आणि म्हणून त्यातले बरेच जण, किरण देशमुख सर म्हणले मी खालीच बसतो, वर बसलेले पुढे ते खाली गेले. वर बसण्यासाठी सगळी लढाई देशभरात सुरू असताना वरून खाली बसायचं धाडस करणं सुद्धा कठीण आहे. परंतु त्यांच्या धाडसाबद्दल सुद्धा कौतुक केलं पाहिजे. सचिन आपसिंगर या ठिकाणी आमचे बंधू, म्हणजे खूप वर्षापासून त्यांचा आणि माझा स्नेह वार्षिक पहिल्यापासून जास्ती काळ कोणाचा राहिला असेल तर तो त्यांचा राहिला. खूप वर्षापासून आम्ही स्नेही आहोत आणि त्यांचं कौतुक खरं केलं पाहिजे की म्हणजे आपण शारीरिक ज्या गोष्टी असतात त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन, म्हणजे दृष्टी असणं काय किंवा नसणं काय, दृष्टिकोन असणारी माणसं जशी महत्वाची असतात तसे दृष्टिकोन असणारे पत्रकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांचं विशेष कौतुक या ठिकाणी करायला हवाय. आणि मी तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना इतकं सांगेन की आता काय रेडिओवर काय बोलायचं, दूरचित्रवाणीवर काय बोलायचं, त्यानंतर पुन्हा वृत्तपत्रावर काय बोलायचं, तर ह्याच्यासाठी आपण स्वतंत्र कार्यक्रम ठेवला तर मला मोकळं बोलता येईल. आता जर मी बोलायला लागलो त्याच्यावर तर तारखा वगैरे लक्षात राहणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम करा, माझं पुस्तक तुमच्याकडे आहे, पत्रकारिता शोध आणि बोध. त्याच्यातलं वरचं पहिली काही 150 पानं, 250 पानं नाही वाचली तरी चालतील. शेवटची 8 पानं तेवढी आवर्जून वाचा, कारण तो पत्रकारितेचा बोध आहे.
आणि पत्रकारांनी यातून बोध काय घ्यावा त्याच्यावरती दिलेली पानं आहेत. ती जरी पानं वाचली तरी माझं भाषण झाल्यासारखं आहे. त्याच्यामुळे आताही तो पुन्हा डबल वेळ घेत नाही. आणि तुम्हाला एक विनंती अशी करायची आहे की योगेश लोखंडे, किरण नांदसकर सर, रियाजबाई या सगळ्यांनी काय केलं, आमचे राहुल झोंबाडे साहेब यांनी काय केलं की तुम्हाला सत्कार करून तुमच्या हातात ट्रॉफ्या दिल्या. सगळ्यांची नाव आहेत बघा त्याच्यावर. मग मी म्हटलं तुमचा यांचा सत्कार करताना तर ते म्हणजे आमच्या ट्रॉफीवर आम्ही कसं नाव टाकायचं, आता आम्ही कसं चिटकून घ्यायचं, म्हणजे आमचंच नाव बाबा ही आम्हाला मिळाली. तर मला वाटतं की आता एका मोठेपणाने त्यांचा सत्कार केला, भविष्यात त्यांच्या सुद्धा नावाची ट्रॉफी तुम्ही करावी ती त्यांच्या हातामध्ये टेकवून त्यांचा गौरव केला पाहिजे. तर लक्षात घ्या की मी दोन्ही शाली मला मिळाल्या, त्या दोन्ही शाली मी घडी घालून ठेवल्या. आसिफबाई तांबोळी मला म्हणाले की तुम्ही इतकं शिस्तीत काम असते. ते म्हणलं माझं पहिल्यापासूनच शिस्तीत काम आहे, म्हणजे लग्न सुद्धा शिस्तीतच आई वेळ आधी ठरलं 11 वाजता रात्री उद्या लग्न करायचं म्हणजे करू काय, उद्या लग्न केलं म्हणजे हर ज्या गोष्टीला वेळ द्यायचा त्या गोष्टीला वेळ द्यायचा. पण आपण शिस्त पाळली पाहिजे. मी त्या शाली ठेवल्या. काल लवकर विशेष पुन्हा आधी पुढचं मी सांगा म्हणजे काही नाही. किरण नांदसकर पत्रिका द्यायला मला घरी आले होते आणि मी म्हटलं माझं घर नवीन बांधले तर त्या नवीन घरामध्ये सगळ्यात उत्तम जर काय मी केलं असेल तर नांदसकर सर त्यांनी मला एका शब्दात सांगितलं, सर लॅविश. मी एकच गोष्ट चांगली केली, त्याच्यामध्ये माझी लायब्ररी उत्तम केली आणि त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवली, ट्रॉफ्या ठेवल्या तिथे. आणि मी तुम्हाला सांगतो ज्या आजवरच्या मला शाली मिळाल्यात ना त्या शाली घडी घालून त्याच्यासाठी 3 कपाटात त्या शाली मी तशाच ठेवल्या आहेत. कारण तुमच्या पाठीवर टाकलेली ती शाल नसते, ती थाप असते आणि ती थाप आपल्याला आयुष्यभर जपून ठेवता आली पाहिजे. कुठल्या कुठल्या गोष्टी जपल्या पाहिजेत, आपण शाल जपली पाहिजे, ट्रॉफी जपली पाहिजे, आपल्याला कौतुकाचे शब्द ज्यांनी उच्चारले ते शब्द जपले पाहिजेत. ते सगळं सोडून आपण पैसा जपतो. मोठ्याला काय होतो तो पण जवळ असतो, तो बँकेत असतो. म्हणजे जवळ असणाऱ्या गोष्टीच्या जतन करून जवळ ठेवता येतील अशा जपल्या पाहिजेत. आमचे गुरु लवटे सरांच्या घरी मी गेल्यानंतर सर मला म्हणाले आयुष्यभर मिळालेल्या मला ते शाले त्याच्यासाठी मी स्वतंत्र कपाट केलं. म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी असतात, लक्षात घ्या. म्हणजे गावात जाऊन ट्रॉफी विकत घेणं आणि कोणीतरी तुमच्या हातात ती टेकवणं ती खूप महत्वाची गोष्ट असते. आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं तुमचा मोठेपणा योगेश लोखंडे साहेब, राहुल झोंबाडे, नांदसकर, तुमच्या मोठेपणाचं, सुहास कांबळेकर, तुमच्या मोठेपणाचं कौतुक केलं पाहिजे. आमचा सगळ्यांचा या ठिकाणी तुम्ही मनापासून सत्कार केला, गौरव केला, पत्रकार दिन साजरा झाल्यासारखा झाला. तर नेमाटी नसली असती तर गरमी म्हणले असते एवढं दिवसभर फिरला कुठं काही सत्कार झाला की नाही, म्हणजे बायको तुला आमची खूप धाडसे काय खूपच धाडसे, म्हणजे ते धाडस नंतर सांगेल कधी कधी. पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. गमतीचा भाग सोडू, विनोदाचा भाग सोडू आणि इथं ज्येष्ठ पत्रकार आहेत दिनेश नाळे या ठिकाणी आहेत. पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा, मी तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, तुम्ही पत्रकार म्हणून असेल किंवा मी पत्रकार म्हणून असेल, आपण प्रत्येक जण आपण शहरातल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहिलो आहे, राहिलो नाही, वेळ जसं मिळेल तसं आपण हजर राहिलो आहे. आणि मला वाटतं की इथे अधिकाऱ्यांचं कौतुक का केलं पाहिजे. या सगळ्यांचं इतके जबाबदार अधिकारी आम्ही व्यासपीठावर आहेत, जबाबदार माणसं आहेत सगळे. आणि या जबाबदार माणसाला वाटलं की वर्षभर ही सगळे आपल्या सोबत असतात, एक दिवस आपण विचारपीठावर 2 तास त्यांना द्यायला काय हरकत आहे. ते 2 तास इथं जबाबदार असताना सुद्धा बसले. म्हणजे 3.5 लाख लोकांमध्ये फक्त जर 10 लोकांना वाटत असेल पत्रकारांसाठी वेळ द्यावा तर हेच खरं चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. लक्षात ठेवा. म्हणजे मग बाकीच्या उर्वरित लोकांना का वाटलं नाही की द्यावंसं वाटलं नाही, त्या लोकांना त्या शुभेच्छा द्याव्याशा वाटल्या नाही, त्या मोजक्याच लोक आहेत असे. पण मला काय वाटतं की याचं चिंतन झालं पाहिजे. नवीन पत्रकारिता कशी करावी यावर पण चिंतन झालं पाहिजे. हातामध्ये मोबाईल आहे आपल्या, हा मोबाईल म्हणजे या जीवनाची निसरली वाट सुद्धा आहे, त्याचंही चिंतन झालं पाहिजे. जुबेर बाबा तुमच्या सगळ्यांचं, सुनील फल्लेसर इथं गायक म्हणून नाही, राहुल वाडी सरांचा सत्कार बहुतेक राहिला राहिला केला बरं जे केला ते पुन्हा म्हणजे केला तरी मी उल्लेख केला हाच सत्कार समजा. मी पुन्हा अजून वेळ नको घालावा त्यात माणूस राहील. तर मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी सर आहेत, गव्हाडे नाना गेले नाना आहे ते ज्येष्ठ पत्रकार, त्यांच्याकडून काही तुम्हाला नवीन घेता येतं का बघा. स्वामी साहेब इथं आहेत, म्हणजे माझ्यासारखा नौका पत्रकार तुम्हाला सांगेलच, परंतु ह्या सगळ्या जुन्या पत्रकारांच्याकडून सुद्धा पुणे सरांनी पत्रकारिता केली त्यांच्याकडून घ्या, वेगवेगळ्या लोकांच्याकडून तुम्ही घेत राहा. आणि आज एवढंच एक संकल्प करा की आज आपला जो जांभेकरांचा जो दिवस आहे, आज बाळशास्त्री जांभेकरांचा, तर आता इथून पुढे काय करा की हा जांभेकरांचा दिवस साजरा करताना एकदा पोंबुर्लीला पण जाऊया. आणि तुम्हाला सांगतो की आपण अतिशय शोध पत्रकारितेतली पत्रकारिता करणारे पत्रकार आहोत. तर पोंबुर्लीमध्ये ज्यांचं जांभेकरांचं घर आहे की ज्यांचा फोटो आपण शाळेच्या तरुणावर पत्रकार दिन साजरा करतो, त्यांचा वाढदिवस साजरा करतो,
अनेक वर्ष झालं महाराष्ट्रात त्याचे कार्यक्रम साजरे होतात. तुम्ही कोंबुर्लेला गेला तर तुमच्या लक्षात येईल त्यांच्या घरामध्ये मात्र अजिबात बदल नाही, दुरुस्ती झालेली नाही. त्यांचं घर मात्र त्याच अवस्थेत आहे. जर पत्रकारांनी पत्रकाराच्यासाठी इतकं योगदान दिलं असेल आणि हेच जर दुर्लक्षित राहिलं असेल तर मला सांगा, हे खरं आव्हान आहे की ज्यांच्यामुळे आज आपण साजरं करतोय. कोंबुर्लेच्या गावामध्ये तुम्ही बघा की त्या ठिकाणी त्यांच्या घराच्या संदर्भात जतन करणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या किती जतन केल्या गेल्या, तर बऱ्याच जतन केल्या गेलेल्या नाही. आणि त्यांच्या घरापासून ते त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर असे एक ट्रिप काढा तुम्ही, तिथे जा. ज्यांच्या नावानं आपण हा वर्षाचा एक दिवस साजरा करतो तर त्यांचं घर एकदा बघा, त्या घराची अवस्था पण बघितली पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी बदल केले पाहिजे. ते तुम्हाला तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनासमोर ठेवता आले पाहिजे, सरकारसमोर ठेवता आले पाहिजेत. बरीच आव्हानं आहेत, बरेच बोलण्याला विषय आहेत, परंतु तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि किती आखी वेगळी दिसतं ते जॅकेट, असं जरा थोडंसं ड्रेस कोड बी असला पाहिजे. आम्ही आपलं घरचंच घालून आलोय विश्राम, आम्हाला काही माहिती आम्हाला पण नाही, सगळ्याला पुढच्या देतो म्हणजे आमच्या बाकीचे पत्रकार बांधवांना पण ते असलं पाहिजे की नाही. तर तुमचं मनापासून कौतुक, विनोदाचा भाग सोडून तुमच्या मोठ्यापणाचं कौतुक आहे. इथं बसलेला पत्रकार भगिनी आहेत, यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. अनेक सभांमध्ये मी बघितलं हजारोंच्या सभा असतात, मात्र या हजारोंच्या सभेमध्ये या अतिशय धाडसर त्या ठिकाणी आलेल्या असतात आणि म्हणून त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. लक्षात घ्या, हजारोंनी ज्या माणसांची संख्या असते अशा वेळेला अगदी मोजक्या 4-5 महिला पत्रकार तिथं जाणं ही सुद्धा पत्रकारितेची बदललेली घुस आहे बरं का. हा बदललेला दृष्टिकोन आहे आणि म्हणून तुमचं सुद्धा विशेष कौतुक केलं पाहिजे. आपला अधिक वेळ घेणार नाही, बघता बघता अजून 20 मिनिटं झाले आणि जेवणाची सुद्धा वेळ झाली. तुम्हाला पण खूप वेळ बाहेर दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. तुमचं सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो कार्यक्रम घेतला म्हणून. बार्शी शहरातल्या नव्यानं आलेल्या पत्रकारांना, त्यानंतर जुन्या जाणत्या पत्रकारांना, जे नव्यानं येण्याला इच्छुक आहेत अशा सुद्धा मुद्दाबाई पत्रकारांना आपण शुभेच्छा देतो. नवीन सुद्धा पत्रकार आता भविष्यात येत्या वर्षामध्ये अजून 50 ते 100 पत्रकार जरी आले तरी त्यांना सुद्धा काम करण्यासारखं खूप काही आहे, कारण एवढे विषय शिल्लक आहेत नीतीनं अजून आपल्याकडे. अशा सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण नेहमीच आपल्या वक्तव्याची छाप या बार्शीकरांवर टाकून जातात. नक्कीच आपल्या विचारांचा व मार्गदर्शन आपल्याला आपल्या पत्रकार बंधूंना होणार आहे. यानंतर मी प्रशांत सेठे सर यांना विनंती करतो की आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वृत्तपत्र संपादक संघ आणि डिजिटल मीडिया प्रेस क्लब यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, माझे सर्वच दैनिकाचे वार्ताहर, स्वतः संपादन, मुद्रक, प्रकाशक, प्रेस, डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी यांना मी सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आजचा माझा आणि पत्रकारांचा जो संबंध आहे गेल्या जवळपास 28 ते 30 वर्षांचा आणि माझं सगळ्यांचं का जमतं, माझ्या जन्मपत्रिकेमध्ये मी पत्रकार होणार असा उल्लेख होतो. भविष्यात कोण होणार कदाचित त्याचं कुठंतरी तो संदर्भ असावा. या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र सचिनजी वायकुळे सर ज्यावेळी एसटीची मालिका प्रश्नांची त्यांनी सुरुवातीला पत्रकार झाल्यानंतर लावली त्यावेळेला मलाही असं वाटलं नव्हतं की इतका प्रतिभा संपन्न आणि तेवढा प्रतिभाशक्ती असलेला व्यक्ती म्हणून पत्रकार म्हणून हा नावाज आहे. ज्यांनी नाटकाचा इतिहास लिहिला, त्यांनी वृत्तपत्राचा शोध बोध लिहिला. आता कोंबुर्लेला जायची विनंती केली तुम्ही विश्वासाच्या सोबत यायला तयार आहे कोंबुर्लेला. दुसरी व्यक्ती आसिफबाई तांबोळी. आसिफबाईंना आठवत आहे का नाही माहिती नाही. हाजी अलीवरून आम्ही जेव्हा डेस्कच्या प्रसंगी प्रवास करत होतो, न्यायाधीशाची परीक्षा द्यायची होती, त्यावेळेला आसिफबाई आणि मी शेजारी बसलो. मी त्यांना सांगितलं होतं की आसिफबाई, म्हणजे ही गोष्ट आहे 24 वर्षापूर्वी, एक दिवस तुम्ही या नगरीचं मोठं पद भूषवणार. ते माझं वाक्य बसमध्ये आसिफबाईंना त्या मितभाषी सर्वांना सांभाळून घेणारे आमचे मित्र आसिफबाई तांबोळी, आदरणीय श्यामसुंदरी मुळे सर माझ्या साहित्य संमेलनाला ते अध्यक्ष होते आणि मी कार्याध्यक्ष होते. त्यांच्याकडून एक खुंबाडी नावाचा शब्द मी ऐकला होता की माझ्यात खुंबाडी. सगळे म्हणायचे तुमच्यात सर काय आहे,
तर सर म्हणाले माझ्या कुंभडे. त्यांनी अतिशय क्रांतिकारी पुस्तकं लिहिली, खूप स्फोटक विचार हे धाडस द्यायचं त्यांच्यामध्ये आहे. खूप आदरणीय आहे सर. सोपल साहेब एकदा त्यांच्या 75वीच्या कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की 75वा वाढदिवस असताना त्यावेळेला सर अमेरिकेला जाऊन आलेले होते, तर इतका उत्साहामुळे सरांकडे होता. तर सोपल साहेब म्हणाले की म्हणजे आम्ही अजून काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही वय वाढल्याबद्दल. तर असं त्यांच्याकडे बघू नये, जसं आता सांगितलं गेलं, शेख साहेबांनी सांगितलं, बार्शीचे तहसीलदार आदरणीय शेख साहेब अतिशय ऍक्टिव्ह असलेले, अभ्यासू असलेले आणि एक डायनॅमिक पर्सनॅलिटी, ज्यांचं काम मी पाहतो की असे तहसीलदार आतापर्यंतच्या माझ्या 30 वर्षाच्या इतिहासात मी खरंच पाहिजे नाही. त्यामुळे कौतुक करावं करण्याकरता पोलीस निरीक्षक बालाजी उकडे साहेब यांनी पण आल्या आल्याच धडाकेबाज कामगिरी करून एक बार्शी शहराला एक असा स्ट्रॉंग मेसेज देऊन शांत राहा असं त्यांच्या कर्तृत्वाने सांगितलं. आदरणीय डेरे साहेब आणि विनयबाई संघवी की ज्यांच्या आशीर्वादाशिवाय बार्शीतला 90% सामाजिक कार्य उपक्रम फारच पडत नाही. त्यांचा अदृश्य हात हा विनयबाईंचा कायम सगळ्यांच्या पाठीशी असतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष या वृत्तपत्र संघाचे योगीजी लोखंडे माझे मित्र, आता इथं बसलेले प्रत्येक महिला असतील, पत्रकार बंधू असतील, त्यांचं प्रत्येकाचं एक वेगवेगळं योगदान आहे. अगदी येणार कुलकर्णीपासून स्वामी सरांपासून निलके असतील, काळे असतील, सगळे डिजिटल मीडियाचे प्रत्येक, म्हणजे मी कोणाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रत्येकाचा एक वेगळा व्यासंग आहे, वेगळी एक त्यांची झलक आहे, वेगळी खासियत आहे आपापल्या म्हणजे ग्राउंड लेवलला काम करण्याची. आणि त्यामुळं ह्या प्रत्येकाचा या वेळेवर उल्लेख करणं शक्य नाही. सचिन जापसिंगकर आहे, खूप प्रतिभा संपन्न लोक आहेत. या जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर बार्शी सारखा पत्रकार तुम्हाला म्हणजे सगळ्यांशी संबंध ठेवणारा, एक चांगलं वागणारा, ग्राउंड लेवलला काम करणारा कुठेही मिळणार. पत्रकारिता असते, आपापलं काम करतात, पण हे खूप वेगळ्या पद्धतीनं काम करतात. आज मला आठवण येते ती आदरणीय स्वर्गीय आप्पासाहेब पवार यांची. त्यांच्या शेवटच्या 3 दिवस त्यांच्याशी भेटत होतो. माझ्या घरी जायच्या रस्त्यावरच ते बसलेले असायचे आणि मला म्हणायचे होते साहेब आता मला कोर्टात गेलो होणार नाही. तर मला एक पाकिटात त्यांनी भेट पाठवून दिली होती आणि शिवजयंतीचा प्रसाद म्हणून बॉलुंटीचे 2 बॉक्सही पाठवले होते की 20 वर्षामध्ये तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. तर आणि त्या दिवशी मी मुंबईत असल्यामुळे शेवटच्या क्षणाला येऊ शकलो नाही, पण मला खरोखर अंत्यविधीला मत व्यक्त करायचं होतं की आप्पासाहेब पवार त्यांना मी श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करणं अतिशय उचित असेल. आता वृत्तपत्र मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या अडचणी काय असतात की दिल्लीच्या त्या म्हणजे प्रेस रजिस्ट्रेशन पर्यंत किंवा ज्या अडचणी पत्रकारांना येतात, ज्या तक्रारी होतात, तर त्यावेळेला म्हणजे माझा सचिन जापसिंगकर असतील, आप्पासाहेब म्हणून प्रवास सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसला व्हायचा. म्हणजे त्यातून आम्हाला खूप काही आम्ही शिकलो. या सगळ्या म्हणजे पत्रकारितेचं जे वेगळं अंग असतं ते दिसत नाही, तर त्या बऱ्याचशा गोष्टी अशा त्यावेळेला असायच्या. आता शेख साहेबांनी व्हर्नॅक्युलर हा शब्द वापरला. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट काय की पत्रकारांचा आणि वकिलांचा जो संबंध कसा जवळचा पहिल्यांदा येतो तो जाहीर नोटीसने येतो. आणि जाहीर नोटीस ही व्हर्नॅक्युलर लँग्वेज मध्ये प्रसिद्ध करावी लागते, काय अकॉर्डिंग टू ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. तर त्यामुळे व्हर्नॅक्युलर म्हणजे काय, आपल्या बोली भाषेमध्ये म्हणजे आपली भाषा मराठी, पण मराठी भाषेमध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध करावी आणि तिथून जो संबंध येतो. आणि त्या काळात ब्रिटिशांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट नुसार बंधनं लादलेली होती, कारण मराठी भाषेमध्ये त्या काळातले समाज सुधारक, पत्रकार संपादक हे आवाज उठवायचे आणि त्याच्यामुळे ते त्यांना लवकर समजायचं नाही म्हणून त्यांनी ती बंधनं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मध्ये तयार केलेली होती. दुसरा विषय, आजची एक गोड बातमी, महाराष्ट्र शासनाने सर्वच पत्रकारांना एक सन्मान योजना जाहीर केलेली आहे. आपण वाचली असेल नसेल आजच्या बातमीमध्ये. त्याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकारांना एसटीचा प्रवास, साधी एसटी आणि महाराष्ट्र हा मोफत करण्यात आलेला आहे आणि ज्येष्ठ पत्रकारांना मानधनाची देखील योजना आज सरकारने घोषित केलेली आहे. दुसरा विषय, लोकमतने काल एक हॅकेथॉन म्हणून एक संवाद आयोजित केला होता. हॅकेथॉन म्हणजे इंग्रजी शब्द आहे, मॅरेथॉन आणि हॅक या 2 शब्दाचं ते कॉम्बिनेशन आहे. आपण ते मॅरेथॉन ऐकली बाबा, पण हॅकेथॉन कधी ऐकत नाही. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स
जो प्रयोग आहे तो आता पत्रकारांनी करावा. म्हणजे जसं वकिलीमध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये आलेला आहे सर्व क्षेत्रामध्ये, तसा पत्रकारांनी त्याचा त्याचे फायदे वगैरे जरी असले तरी तो जास्तीत जास्त अनुसरावा असं आव्हान त्या हॅकेथॉनमध्ये करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी मी बोलण्यासारखे खूप विषय आहेत, परंतु वेळेचं भान पाळून आणि सर्वांनीच मला प्रतिवर्षी या पत्रकार दिनाला आपण यथोचित मला खूप आपलं समजून मनपूर्वक मान सन्मान देतात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जय. धन्यवाद वकील साहेब. आपण कार्यक्रमाच्या निरोप समारंभाकडे बोलतोय. वेळ आणि निरोपाची स्नेहपूर्वक परतण्याची आभार हे निमित्त आहे. फक्त साथ आहे जन्मोजन्मीची. मी अध्यक्ष योगीजी गवळे यांना विनंती करतोय की या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आज 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त प्रथमतः बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार साहेब, प्रमुख वक्ते सचिनजी वायपळे सर, तसेच बार्शी पोलीस निरीक्षक कुकडे सर, API दिलीप डेरे सर, श्यामसुंदर मुळे ज्येष्ठ पत्रकार, माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, उद्योजक विनयभाई संघवी, ॲडव्होकेट प्रशांत शेटे, वसीमभाई पठाण, विजयजी साळुंगे, ॲडव्होकेट विक्रमजी सावळे, मान्य किरण देशमुख सर, वैभवजी पाटील, दिनेश नाळे, ॲडव्होकेट विकासजी जाधव, राहुलभाई आव्हानी, तसेच समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो. वृत्तपत्र संपादक संघाची 2016ला स्थापना झाल्यानंतर बार्शी सारख्या शहरामध्ये साप्ताहिक चालवत असताना अनेक अडचणी समोर होत्या. तरी देखील साप्ताहिक वृत्तपत्र चालवणाऱ्यांची एक संघटना असावी हा मानस घेऊन या संघटनेची पहिल्यांदा स्थापना झाली. तिथून निरंतर पत्रकारांसाठी विविध अशा ज्या योजना असतील अथवा उपक्रम असतील ते या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यातही तो करत तसाच निरंतर राहू. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे तसेच सर्व पत्रकार, बार्शी शहरातील ज्येष्ठ समाजसेवक यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो. सर्व पत्रकारांना एक नम्रतेची विनंती आहे. व्हॉइस ऑफ मीडिया यांचा दुपारी 5 वाजता हॉटेल सावळे सभागृह येथेच कार्यक्रम असल्या कारणामुळे सर्व पत्रकारांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही एक विनंती. आणि सर्व पत्रकारांसाठी राहुलभाई आव्हानी यांच्या वतीने वृक्ष सप्रेम भेट देण्यात येणार आहे. तर कृपया ते सर्व वृक्ष प्रत्येक पत्रकारांनी घेऊन जावे ही नम्र विनंती. धन्यवाद. दुपारी 4 वाजता माननीय दिलीपजी डेरे साहेब यांच्या वतीने बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती.